छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून प्रचाराला वेग आलाय। अशातच आता उमेदवार आपल्या प्रभागात प्रचार रॅलीच्या माध्यमातून उमेदवारांच्या भेटी घेत आहेत। यावेळी नागरिकांनी आमची पसंती विकासाला असून आम्ही भाजपा पक्षाच्या उमेदवारांसोबत असल्याचं मत व्यक्त केलंय। पालिका निवडणुकीच्या प्रचाराला आता वेग आलाय। आपण आहोत प्रभाग क्रमांक 29 मध्ये। या ठिकाणी भाजपाची आत्ताच एक मोठी प्रचार रॅली सुरू आहे। या ठिकाणी काही उमेदवाराचे प्रतिनिधी आहेत, आपण त्यांना विचारूयात। सर नमस्कार। आपल्या प्रभागामध्ये कसा प्रतिसाद मिळतो? प्रभागामध्ये प्रतिसाद म्हणजे 100% भाजपा आहे। इथे 29 हा प्रभाग आहे। इथे 3 उमेदवार लढत आहेत। त्या तिन्ही उमेदवाराला खूप छान पद्धतीने प्रतिसाद मिळत आहे। काय वाटतं, जो आतापर्यंतचा प्रचार सुरू आहे, विजय कोणाचा होऊ शकतो? विजय भाजपाचाच। सर आपल्या प्रभागात कोणाची चर्चा सुरू आहे? आमच्या प्रभागात भाजपाची चर्चा जोरदार सुरू आहे, कारण भाजपाला मत म्हणजे विकासाला मत, त्याच्यामुळे आमच्याकडे भाजपाची जोरदार चर्चा सुरू आहे। बरं, कोण कोण उमेदवार आहे? आपलं मत कोणाला असणार? आमचं मतदान आमचे उमेदवार भगवानदादा गायकवाड, वंदनाताई कांबळे, निर्मलाताई मस्के यांना भाजपातर्फे आमचं मतदान 100% राहील। आपण सांगा, काय आपल्या वार्डामध्ये कोणाला मतदान करणार आणि कोणाची चर्चा आहे? तिन्ही उमेदवाराची चर्चा आहे आमची। 3 उमेदवार कोणते? भगवानदादा गायकवाड, मस्केताई आणि कांबळेताई। आपल्या प्रभागात मोठमोठ्या रॅल्या होत आहेत, प्रचार फेऱ्या होत आहेत। आपल्याला काय वाटतं, आपलं मत कोणाला असणार? आपलं मत म्हणजे मेन एक तर भाजपाचं कसं, जो इतर रॅल्या भरपूर झालेल्या आहे, पण आमचं जे मत आहे जे भाजपाला काहून नवीन चेहरा आम्हाला जे भगवानदादा गायकवाड हे उभा आहे, हे अर्ध्या रात्री किंवा काही काम अडलं, कोणाचं दुःखाचं असू या सुखाचं असू या, काही कामाची गरज असली ते अर्ध्या रात्री येतात। याच्यासाठी आम्हाला नवीन चेहरा पाहिजे, म्हणून आमचं मत भाजपाला आहे। काय सांगशाल, आपल्या प्रभागात कोणाची चर्चा आहे, कोणाला मतदान होईल? आमच्याकडे प्रभागामध्ये भगवंतदादा गायकवाड यांना जास्त प्राधान्य देतात आमचे लोकसुद्धा, आणि त्यांचं कार्यशील आतापर्यंत समाजकार्य म्हणून ते समजले जाते वस्तीमध्ये, आणि प्रॉपर रहिवासी असल्यामुळे त्यांना आमच्याकडे प्राधान्य पहिलं दिले जाईल। सेकंड जे आमच्या वंदनाताई कांबळे, त्यांनाही आमच्याकडं बरेचसा प्रतिसाद भेटत आहे। त्यांचं कार्य अवस्थेमध्ये बऱ्यापैकी चांगलं आहे, आणि तिसऱ्या जे उमेदवार आमच्या निर्मलाताई, त्यांनाही बऱ्यापैकी आमच्याकडेच सदस्यांनी चांगले उमेदवार म्हणून त्यांना नियमित केलेलं आहे सदस्यांनी।